जितू देशमुख IDBI बँकचे मॅनेजर आणि अंजरूनचे जावई आहे आणि आता उद्योजक आहेत. त्यांना विनंती आहे की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करा. निखिलजी देशमुख यांच्या शुभ हस्ते. स्वागतम सुस्वागतम स्वागतम. तमाम क्रीडा रसिकांचं उपस्थित सगळ्या मान्यवरांचं निर्धार ट्रॉफी 2026 मध्ये आपण हार्दिक स्वागत करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम पुण्यवे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊया आणि छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करूया. जाऊया थेट मैदानामध्ये. पहिल्या चेंडूवरती सिंगल अजिंक्य रसाळच्या बॅटमधनं आली. नेक्स्ट बॉलर ओमकार आता स्ट्राइक एंडवरती आहे आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रुपेश, ज्याचा वेगवान चेंडू यावेळेस ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये पंचांनी पकडलाय आणि इथे मात्र वाईट चेंडूचा इशारा. एका चेंडूवरती आता 2 धाबा स्कोअरकार्डवरती नोंद झाल्या. ही तगडी लढत आहे. एकीकडे कर्जत बीड संघ खेळतोय तर दुसरीकडे कालापूर तालुक्यातील अंजरून संघाला आपण पाहतोय. आणखीन एक सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने आता स्कोअरकार्डवरती टोटल 2 धावा 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. या षटकातील दुसरा वाईट चेंडू आहे. टोटल स्कोअरकार्डवरती धावा लागल्या ते आता 4 आणि षटकातील चेंडू झाले ते 2. KTC लाईव्ह या वाहिनीद्वारे थेट प्रेक्षेपण चालू आहे. आज मजा आहे या मैदानावरती. समाजसेवक संतोष शेठ यांचं शुभ आगमन इथे होणार आहे. पुनलजी रुटे यांच्याकडनं लगातारच्या 3 डॉट चेंडूसाठी 500 आणि 1 ओव्हरमध्ये 3 विकेट घेतल्या तर मात्र 500 असं कुणाल रुटे यांच्याकडे पारितोषिक आहे. कुणालबाई रुटे. पवन पिंगळे यांचं देखील आम्ही स्वागत करतोय निखिल देशमुख यांच्या शुभ हस्ते. कुणालबाई रुटे यांनी लावलेलं पारितोषिक इथे गोलंदाज पटकावणार का? पॉइंटच्या डोक्यावरनं खेळण्याचा प्रयत्न केला. इथे अजिंक्य रसाळ या फलंदाजाला केलंय गोलंदाजानं गार. कारण वातावरणामध्ये फेरबदल झालाय. कधी ऊन, कधी पाऊस, तर कधी थंडी. ठोक डीजे. पहिली विकेट मैदानाच्या बाहेर. पहिली विकेट स्वस्तात मी तर म्हणेल तंबूच्या आसराला परतले ती टीम अंजरून संघाची. अजिंक्य रसाळ चौकार मारून एक सिंगल घेऊन मात्र बाद झाला. म्हणजे 5 वैयक्तिक धावा करताना तो मैदानाच्या बाहेर आला आणि टोटल स्कोअरकार्डवरती आता 1 बाद 8 अशी परिस्थिती अंजरून संघाची. नॉन स्ट्राइक एंडवरती ओमकार आहे. स्ट्राइक एंडवरती 3रा क्रमांकाचा बॅटर निखिल आता पाहायला मिळतोय. कुणालबाई रुठे मात्र आता खुश असतील. अंजरून संघाची मोठी विकेट गोलंदाजानं मिळवली. आता डावा आणि उजवा कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळेल. फुल टॉस आणि फुल टोल वसूल केलाय. चेंडूला पाठवलंय राजाची भेळ चाखायला. सीमारेच्या पलीकडे आउट ऑफ द पार्क. या चेंडूवरती 1 बाउन्स. धावा मिळतील 4 4 4. आलाय जबरदस्त निर्धार ट्रॉफीचा चौकार. टोटल स्कोअरकार्ड वरती 12 धावसंख्येची नोंद झालेली आहे. निखिलभाई देशमुख यांचं जबरदस्त हे आयोजन. प्रत्येक पाहुण्यांची काळजी, खेळाडूचं
खेळ आणि या खेळपट्टीवरती केलेला त्यांचा अभ्यास गेले कित्येक वर्ष आम्ही पाहतोय आणि इथे निखिल देशमुख साहेबांना खुश करणारा येतोय चौकारानंतरचा आणखीन एक जबरदस्त 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 कडक षटकार. एक बाद टोटल स्कोर कार्ड वरती धावा लागल्यात त्या 18 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. अजिंक्य रसाळ बाद झाल्यानंतर जबाबदारी घेतली मी तर म्हणेल निखिलनं आणि काय जबरदस्त तो दोन चेंडूवरती 10 धावांचं योगदान देताना खेळलाय मी तर म्हणेल. वेगानं त्यानं धावांच्या गाडीला पळवलं. अंजरून संघाला या मैदानावरती स्वतःचं अस्तित्व टिकवायचं आहे तर 4 षटकामध्ये किमान 45-50 धावांचा आकडा स्कोर कार्ड वरती येणं अपेक्षित असेल आणि तो प्रयत्न झाला. पहिल्या षटकामध्ये धावा लागल्या त्या 18 म्हणजे अजूनही 3 षटकामध्ये या गाडीला असंच वेगानं धावडवावं लागेल. गोलंदाजी मार्क होती गोलंदाज रवींद्र फुलावरे मॅन फ्रॉम बीड कर्जत बीड हे गावचा हा गोलंदाज. झटपट पटापट आता या ओव्हरला सुरुवात होईल. पंच आपण पाहतोय कुंदन वागुले सरांचा ग्रीन सिग्नल आलेला आहे. पंचाच्या अगदी डाव्या बाजूनं 7-8 पावलांचा रनअप घेऊन गोलंदाजी मार्क होती गोलंदाज तयार. ओमकार साठी टाकलेला चेंडू वेगानं मात्र पाकला मिळाला. बीट केलंय त्या ओमकारला पण यष्टिरक्षकानं उर्वरित काम पूर्ण करताना निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. सुरुवात चांगली केली आहे ती गोलंदाज रवींद्रनं. ओमकार ऍक्शन वरती रिएक्शन करणारा फटका देईल का. नाची डाऊन क्रिकेट फटका फसला. ओमकारला देखील शांत केले रवींद्रनं. आणखीन एक बॅटर जाईल डगआउट मध्ये. 18 या आकड्यावरती दुसरा आदरा टीम अंजरून संघाला. ठोक डीजे. निश्चितच डीजे आयोजकांनी मिळून आयोजन सुंदर केलेलं आहे पण खेळाडू मित्रांनी देखील आयोजकांना साथ देणं गरजेचं आहे. छोटा छोटा चुका या खेळामध्ये जर घडल्यात तर मात्र तुम्हाला बॅकफूट वरती यावं लागतं आणि आयोजकांनी केलेलं हे सुंदर आयोजन जर इथे ट्रॉफी जिंकायची आहे तर मात्र खेळ ताकदीनं होणं गरजेचं आहे. पण अंजरून संघाचे 2 शिलेदार आता मैदानाच्या बाहेर आले आहेत. नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये गेलाय या संघाचा हुकमी एक्का संतोष जोरकार जर्सी क्रमांक 7. आता त्याला निखिलची साथ द्यावी लागेल. निखिलजी देशमुख यांचं जबरदस्त आयोजन. निर्धार चषक 2026 अरे चंदने लावायचं तर एका षटकाराला लावा. द्यायचं तर दोन्ही हाताने द्यायचं असतं. चेंडू हवेमध्ये. संतोष जोरकरचा फटका फसलाय. तुमचा षटकार इथे थांबलाय. संतोष जोरकर तू चल मैं आया अशा परिस्थितीमध्ये मैदानाच्या बाहेर येतोय. तिसरी विकेट डाऊन टीम अंजरून संघाची. डीजे धन्यवाद. डीजे अनिलजी रुठे यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटला आता इथून 200 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय. पण संतोष जोरकरचा जोर कमी पडला मी तर म्हणेल या फटक्यावरती. गेल्या मोठा फटका खेळण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि तो फटका फसला. गोलंदाज रवींद्र जबरदस्त गोलंदाजी करतोय. 18 या आकड्यावरती स्कोर काढत स्थिर आहे. नेक्स्ट बॅटर 5व्या क्रमांकावरती अमोल मैदानामध्ये दाखल झालाय. जबरदस्त हा चेंडू. इथे मात्र पंचांचा OUT आउट. फलंदाज बाद होण्याचा इशारा. अनिल रुटे साहेबांचं 200 पारितोषिक जाईल या गोलंदाजाला आणि फुलनबाई रुटे साहेबांचे 500
जातील गोलंदाजाच्या अकाउंट मध्ये. ठोक डीजे. तडफड करतोय की मला स्ट्राईक कधी मिळणार, पण अंजरून संघाचे जे फलंदाज आहेत ते मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये स्वतःच्या संघाला झटका देत आहेत. नेक्स्ट बॅटर सुमित आता 6व्या क्रमांकावरती आलाय. लवकर सांगितलं, अजून एक ओव्हर नंतर सांगायचं. पॉइंटच्या दिशेनं मारण्याचा प्रयत्न होता, पण ऑफस्टम्पच्या लाईन मध्ये या चेंडूला पंचांनी पकडलंय. वाईट चेंडूचा पंचांचा इशारा आहे. एक अवंतरच्या मदतीनं स्कोरकार्डवरती वाढ झाली. 19 धावा स्कोरकार्डवरती आता नोंद होतील, पण तत्पूर्वी तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे ती गोलंदाजी करणाऱ्या संघानं. जितूबाई देशमुख या बीड संघाचे पुरस्कर्ते आहेत, ज्यांनी 500 रुपयाचं पारितोषिक गोलंदाजासाठी जाहीर केलंय. त्यांनी जाहीर केलं म्हणजे ते देणार. JP पाटील साहेब या व्यासपीठावरती आहेत. आयोजकांना खूप साऱ्या शुभेच्छा देताना मात्र इथून आता खेळाडूंना देखील खूप साऱ्या शुभेच्छा देत आहेत. त्यांनी देखील आता हॉटेल व्यवसायामध्ये उंच भरारी घेतलेली आहे. वाईट पंचांचा इशारा आलाय म्हणजे ऑफिशियल निर्णय आता कायम राहणार. एका धावेनं स्कोरकार्डवरती टोटल 19 धावा आता नोंद होत आहेत. निखिलजी देशमुख यांच्यावरती असलेलं JP पाटील साहेबांचं प्रेम आपण सातत्याने गेले कित्येक वर्ष या स्पर्धेमध्ये पाहतोय आणि ही स्पर्धा अतिशय सुंदर व्हावी याकरता JP पाटील साहेब नेहमी या स्पर्धेला एक चांगलं योगदान देत असतात आणि निखिल देशमुख साहेबांच्या खांद्याला खांदा लावून ही स्पर्धा पुढे नेण्याचं काम करत असतात. असे आदरणीय JP पाटील साहेब या सोहळ्यामधनं आता रजा घेत आहेत. ते खेळाडूंना शुभेच्छा देऊन फिरून मारण्याचा प्रयत्न. सुमितचा फटका देखील हवेमध्ये. टांगा पलटी झालाय. सुमितच्या बॅट मधनं आल्या 4 धावा. घोडे फरार. ठोक डीजे. पण आता तो थोडासा सरावाच्या अभावाखाली कमी पडतोय, त्यामुळे तो 6व्या क्रमांकावरती आलाय. पण जबाबदारी घेतले प्रणय लाले, ज्यांनी दिलेला संकेत होता त्याच्यावरती 4 धावा आल्या आणि टोटल 23. जबरदस्त ही मॅच आहे. खडे खडे स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न. यावेळेस सुमितचा हा फटका असं वाटलं होतं मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट होईल, पण गोलंदाजानं वेगावरती स्वार होताना ऑफस्टम्पची लाईन निवडली आणि फलंदाजाला बीट केलंय. डॉट चेंडूचा इशारा. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकामध्ये 18 आल्या होत्या. या षटकामध्ये टोटल स्कोर कार्ड वरती धावा लागला त्या 23. चला नेक्स्ट बॉलर झटपट पटापट. टीम मीटिंग घेऊ नका टीम बीड संघ, अगोदरच आपण लेट होत आणि आयोजकांनी निर्णय घेतलाय की सामने पहिल्या राऊंडचे 4 षटकाचे झाले पाहिजेत. त्यामुळे तुम्हाला मी विनंती करेल, जो वेळ दवडला गेलाय ना तो आता भरून काढायचा आहे आणि इथून जर आपल्याला वाटतंय जास्तीत जास्त षटकाचे सामने झाले पाहिजेत तर तुमच्या सहकार्याची अपेक्षा आयोजकांना आहे. निर्धार चषक 2026. यश लोभी नेक्स्ट बॉलर गोलंदाजी मार्क वरती आलाय. हॅवे एंड काढणार. स्ट्राइक एंड वरती जबरदस्त फलंदाज ज्यानं 2 चेंडूवरती 10 धावा करण्याचा विक्रम आतापर्यंत केलाय तो निखिल. डाव्या हाताचा एक घातक फलंदाज मी तर म्हणेल. चला पंच सामन्याला झटपट सुरू करा. हा प्रेक्षक जे मैदानामध्ये आलेत ना त्यांना विनंती आहे की मॅच चालू आहे सर. यश लोभी गोलंदाजी मार्क वरती पंचांच्या अगदी उजव्या बाजूला.
बघा पंच पॅनल्टी देतील, टाइम पास करू नका. डावा आणि उजवं कॉम्बिनेशन मैदानामध्ये असल्यामुळे सातत्यानं आता क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना हलती राहणार याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही. पण वेगाला आणि वेळेला साथ द्यावी लागणार. पलीकडे जी बाईकची लाईट चालू आहे ना ती प्लीज बंद करा, खेळाडूंना त्रास होतोय. शेखरजी ठोंबरे, विवेकजी ठोंबरे आणि अमर शेठ ठोंबरे या ठोंबरे ब्रदर्सला मी या व्यासपीठावरती आमंत्रित करतोय. निर्धार ट्रॉफीच्या माध्यमातून निखिलजी देशमुख साहेबांच्या वतीनं आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. आपण यावं आणि या स्पर्धेचा आनंद घ्यावा. इथे मात्र आणखीन एक विकेट डाऊन झाली आहे, ती खऱ्या अर्थानं निखिलच्या स्वरूपात. ज्या निखिलवरती सर्वस्वी जबाबदारी आली होती तो निखिल देखील हताश आणि निराश या मनस्थितीमध्ये आता पॅव्हलियनच्या आश्रयाला येतोय. स्कोअर कार्डवरती धावा आहेत त्या 5-23. डीजे या व्यासपीठावरती आमंत्रित करतो आपण देखील यावं. आपलं या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक असं स्वागत. ठोंबरे ब्रदर्स, त्याचबरोबर रोहनजी पिंगळे, सागरजी पिंगळे आणि अमरशेठ पवार या सगळ्या मान्यवरांना व्यासपीठावरती आमंत्रण दिलं जात आहे. निर्धार ट्रॉफीच्या माध्यमातून निखिलजी देशमुख यांच्या वतीनं आपलं हार्दिक स्वागत. नेक्स्ट बॅटर सतीश 7व्या क्रमांकावरती. पुन्हा चेंडू हवेमध्ये. अंदरून संघ घरच्या मैदानावरती आता करतोय तरी काय असा प्रेक्षकांना पडलाय प्रश्न. आणखीन एक विकेट डाऊन. 23 या आकड्यावरती आता 6वा झटका टीम अंदरून संघाला. ठोगडीजे अनिलजी रुटे साहेबांकडनं ते मात्र आता गोलंदाजाला दिलं जाईल. नेक्स्ट बॅटर श्रेयस आल्या आल्या कार्पेटच्या सहाय्यानं या चेंडूला खेळतोय. सिंगल त्यानं निवडली. 1 या धावसंख्येनं आता स्कोर कार्डवरती वाढ होईल. 24 धावा स्कोर कार्डवरती नोंद आहेत. आमच्या गुणलेखाच्या माध्यमातून पण श्रेयसचं मी कौतुक करेल. कालच्या रात्रीमध्ये तिने जबरदस्त गुणलेखाची भूमिका पार पाडली. पण आज गुणलेखाच्या भूमिकेमध्ये आहेत सुयोग लाले. हलक्या हातानं खेळलाय फलंदाज सुमितनं. सिंगल साठी खेळ केला त्यानं. या चेंडूवरती ऑफसाईडच्या दिशेनं पुश केलं आणि स्वतःला खुश ठेवण्याचं काम करताना 1 या आकड्यानं 25 धावा पूर्ण केल्यात. अजूनही या षटकातील काही चेंडूचा खेळ बाकी आहे. सुमितनं आता ओळखलंय इथे मोठे फटके मारण्यापेक्षा सिंगल डबलला जर स्कोर कार्ड हलतं ठेवलं तर किमान 40च्या आकड्यापर्यंत पोहोचू शकतो. पण गोलंदाज हुशार आहे. काय जबरदस्त गोलंदाजी करतोय. खडे खडे स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न फसलाय. सुयोग श्रेयस मात्र या चेंडूला निर्धाव खेळलाय. डॉट चेंडूचा इशारा. या मॅच मध्ये मी तर म्हणेल बीड संघाने आतापर्यंत सुरेख गोलंदाजी करताना विकेट देखील मिळवल्यात. पण इथून जर सुस्थितीमध्ये यायचा असेल ना टीम अंजरून संघाला तर धावा कराव्या लागतील. धावांसाठी झगडावं लागतंय अंजरून संघाला. याच अंजरून संघानं बऱ्याचशा पारितोषिकांचा मान मिळवला या विभागामध्ये. आता तो अंजरून संघ झगडतोय. चेंडू उंच आहे. फटका फसलाय. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली आणि टिपलाय त्यानं झेल. गोलंदाज यश लोभीनं केली कमाल. डीजे आता गाण्यानं जितेंद्रभाई देशमुख साहेबांकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे. जितेंद्रभाई देशमुख आज खुश आहेत.
तर त्यांच्या संघानं चांगली किमया घडून आणली आहे. 9व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय ओम आणि सुमित ही जोडी मैदानामध्ये आहे. जावई खुश आहेत आणि ते आता संघाच्या खेळाडूंना खुश करतील अशी आपण नक्कीच अपेक्षा करूया. संघाचे पुरस्कर्ते आहेत आणि पुरस्कर्ते खुश झाले की खेळाडू खुश असतात, कॉमेंटेटर खुश असतात, अंपायर खुश असतात, वातावरणामध्ये आनंद होत असतो. आता आनंद गगनात मावत नाहीये. आणि वहिनी पण खुश असतील. सौरभ पवार शेवटच्या षटकासाठी आता गोलंदाजी मार्क वरती आहे. तोडफोड माड धाडवलंय षटक. इथून सौरभ पवारला आता पावर दाखवावी लागणार. ती बीड या गावची. आम्ही या मैदानावरती का आलोय आणि आमच्या पुरस्कर्त्यांना आम्हाला का निवडलंय हे इथून सांगावं लागेल. जितेंद्रभाई देशमुख यांच्या चेहऱ्यावरती बिग स्माइल आहे. निखिल देशमुख यांना ते हास्यमुखानं सांगतायत या मॅच मध्ये आम्ही पकड मिळवली आहे. ट्रॉफीकडे आमचं लक्ष आहे. एक ट्रॉफी तरी किमान आम्ही आमच्या गावासाठी नेणार, पण त्याच्यासाठी संघर्ष आता खेळून करावा लागणार. अरे या मॅच मध्ये अजून अंजरून संघ हारला नाहीये. मी अंजरून संघाची गोलंदाजी देखील पाहिली आहे. जबरदस्त गोलंदाज त्यांच्या खेम्यामध्ये, पण इथून धावा कराव्या लागणार. ऑप्शनच्या लाईन मध्ये या चेंडूला पंचांनी पकडलंय. लाईन भटकलेला चेंडू वाईट घोषित झालाय. एक या धावेनं टोटल 26 धावा आता स्कोर कार्ड वरती. 7-26 टीम अंजरून संघाची स्कोर कार्ड वरती नोंद झालेली आहे. पण इथून देखील कमबॅक होऊ शकतं हे फलंदाज सुमितला दाखवून द्यावं लागेल. स्वी चीट करण्याचा प्रयत्न केलाय. जब सीधी उंगली से घी नहीं कर रहा हो तो टेढ़ी नहीं करनी चाहिए. पुलन रुटे साहेबांकडनं 3 विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. फुलनभाई रुटे हे खुश आहेत. सरळ बॅटनं खेळलाय. हा चेंडू वन बाउंस जाईल सीमारेषा पार. जब रन मिलेंगे 4 तो जरूर होगा अंजरून टीम का बेड़ा पार. ठोक दीजिए मेरे यार. उंगली से गेंद निकल रहा तो टेढ़ी नहीं करनी चाहिए. टोटल 30 धावा स्कोर कार्ड वरती. सुमित जबरदस्त स्वतःला सिद्ध करतोय. फिरून मारण्याचा प्रयत्न. फाईन लेग क्षेत्राच्या बाहेर बाहेर बाहेर. चेंडू आउट ऑफ द पार्क. आता संतोष जोरकरचं जोर वाढलंय कारण की लगातार आले 2 चौकार. ठोक दीजिए. आमचे सिनियर समालोचक अर्थातच गुरुवर्य येरुणकर सरांचं इथे शुभ आगमन झाले. मी त्यांचं देखील हार्दिक स्वागत करतो. पुन्हा एकदा फिरून मारण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. संपर्क होणं गरजेचं आहे. निखिल देशमुख साहेबांचा संपर्क घडला आणि स्पर्धा आता सुंदर होत चाललेली आहे. निर्धार चषक 2026 जय भवानी प्रतिष्ठान मानकिवली व सुधाकर भाऊ फाउंडेशन अंजरून यांच्या वतीने आयोजित केलेली स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये आता अंजरून संघ फलंदाजी करतोय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. फटका हवेमध्ये. पुन्हा एकदा तेडी उंगली की, लेकिन अब तो घर पे जाना पडेगा. डगआउट में जाना पडेगा. फलंदाज सुमित मैदानाच्या बाहेर. डीजे नेक्स्ट बॅटर 10व्या क्रमांकाचा फलंदाज श्रवण आता स्ट्राईक एंडवरती. या षटकातील चेंडू उरलेत.
तो एक आणि एक या चेंडूवरती आता मला सिद्ध करायचं श्रवण आहे सांगितलंय. इथून प्रसिद्ध व्हायचं असेल तर सिंगलचं रूपांतर डबल मध्ये. तिसरी धाव आता घेणार का आणि 3 धावांसाठी धावलेत. चौथी धाव आता पळणार का. चौथ्या धावेसाठी पळलेत पण इथे आपण बघतोय आता खऱ्या अर्थानं रनआउटचा शिकार. 3 या आकड्यानं स्कोअर कार्ड पुढे जाईल आणि 24 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. स्कोअर कार्डवरती खऱ्या अर्थानं आता 9 बाद टोटल 37 म्हणजे येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 38 धावसंख्येची गरज. अतुलजी देशमुख, संकेतजी देशमुख त्याचबरोबर सगळ्या देश लागणार. नेक्स्ट मॅच विनर वर्सेस विनर आहे का. निखिलजी देशमुख साहेब यानंतरचा सामना विनर वर्सेस विनर आहे का. 3 षटकांचाच असणार कारण की काल 3 षटकं खेळवलेत. ग्रामपंचायतीचे सदस्य अतुलभाई देशमुख मॅन फ्रॉम मानकिवली यांच्याकडे माझ्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्याबद्दल मी अतुलभाई देशमुख साहेबांचं मनाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो. त्यांनी माझ्या कलेला दाद दिली आणि खेळूंना खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात. पुन्हा एकदा त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक असं स्वागत. पण आता फलंदाजी करणाऱ्या बीड संघाला मी विनंती करेल की आपण झटपट पटापट मैदानाच्या आत जा. ही मॅच सुरू होणं गरजेचं आहे. वेळेचा विचार केलात तर जवळजवळ 10 वाजून 36 मिनिटं झालेली आणि तुमच्यासाठी देखील 20 मिनिटांचा अवधी आहे 4 षटकं कंप्लीट करण्यासाठी. पंच कुंदन वाघुले सर त्याचबरोबर अविनाश पालंडे सरांना मी विनंती करतोय की आपण देखील आता मैदानाचा ताबा घ्या. ठोक डीजे. अंजरून गावच्या प्रेक्षकांना मी विनंती करेल की जरा बीड संघाच्या खेळाडूंना आता जागा करून द्या आणि या व्यासपीठावरती जागा असेल तर आपण इथे येऊन आसन असावा. हे घरचं आपल्या स्पर्धा आहे त्यामुळे आपणास विनंती आहे पाहुण्यांना जागा करून देणं हे आपलं परम कर्तव्य. प्रत्येक विकेटसाठी अतुलभाई देशमुख यांनी पुरस्कृत केलेल्या संघ मैदानामध्ये खेळतोय. अंजरूनसाठी पारितोषिक आहे पण विरोधात आमच्या जितेंद्र देशमुख साहेबांनी बीड संघाला पुरस्कृत केलेलं आहे त्यामुळे ते आता टेन्शन मध्ये आलेत. महेश पाटील सरपंच साहेबांना मी विनंती करतो आपण व्यासपीठावरती यावं. निर्धार ट्रॉफीच्या माध्यमातून आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. सरपंच आहेत आमचे शिरवलीचे महेशजी पाटील यांना विनंती आपण व्यासपीठावरती यावं. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. युवा सेना तालुका अध्यक्ष देखील आहेत त्यांचं देखील आपण हार्दिक असं स्वागत करूया. फुलन रुटे यांच्याकडनं लगातारच्या 3 षटकार 3 चौकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे.
अरे जी चंदने आपण हसत असतो बा स्पर्धेमध्ये मजा आहे. आजची रात्र गौतमी पाटील पेक्षा कातील आहे. खरी सुरुवात अतिशय सुंदर झाली असे निखिल देशमुख साहेबांनी मला सांगितलं. स्ट्राइक एंड वरती बॅटर आहे आतिश रुटे आणि नॉन स्ट्राइक एंड वरती रवींद्र फुलावरे. गोलंदाजी मार्ग वरती मॅन फ्रॉम अंजरून अजिंक्य रसाळ. बडे मंच का बडा खिलाडी. चांगली कामगिरी करून दाखवावी लागणार. जे मी फलंदाजी मध्ये केलं ते सगळं विसरून आता गोलंदाजी मध्ये सातत्य ठेवताना आदरणीय नितीनदादा सावंत साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. शिवसेनेचा ढाण्या वाघ या व्यासपीठाकडे येतोय. मी सगळ्या पाहुण्यांना आता विनंती करेल की आपण व्यासपीठावरती येऊन आसन बा. स्वागतम सुस्वागतम स्वागतम. आदरणीय नितीनदादा सावंत साहेबांचं करूया या स्पर्धेच्या वतीनं आपण हार्दिक 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 असं स्वागत. नितीनदादा सावंत साहेबांचं शुभागमन आणि या स्पर्धेचा आता खऱ्या अर्थानं आनंद द्विगुणित पाहायला मिळतोय. सगळ्या पाहुण्यांचं करूया डीजेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. ठोक डीजे. ज्येष्ठ नेते आदरणीय नितीनदादा सावंत आणि त्यांच्या बरोबरीने सगळ्या पाहुण्यांचा आपण निर्धार ट्रॉफीच्या माध्यमातून हार्दिक पाहायला मिळतोय. ज्यांनी मात्र क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये येऊन सगळ्या क्रिकेट खेळाडूंचं मन जिंकलेलं आहे असं एक सुंदर व्यक्तिमत्व आपण या व्यासपीठावरती पाहतोय. आदरणीय नितीनदादा सावंत साहेबांच्या वतीनं सगळ्या खेळाडूंना आता खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. पंचांना विनंती आपण आता मॅच ऑन करा. पगला चेंडू हलकी चिकट. दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. आणि या महाराष्ट्रामध्ये भगवा ध्वज आम्ही हातामध्ये घेतलाय. याचं ज्वलंत उदाहरण नितीनदादा सावंत. ठोक डीजे आलाय चौकार. पुकार आला. धावपलकाला आकार आलाय. पाठ लावतोय 38 धावांचा. मिस्टर 360 आतिश रुटेनं मात्र मारलाय लगातारचा फाईन लेग क्षेत्राच्या बाहेर बाहेर बाहेर. मान्यवरांचं स्वागत करताना चौकार चौकार. शिवसेनेचं हे व्यक्तिमत्व हे सुंदर मान्यवर आपण या व्यासपीठावरती पाहतो आणि त्यांच्या समेत सगळे मान्यवर पाहुणे आपल्याला पाहायला मिळतात. जगदीशजी ठाकरे पंचायत समिती सदस्य आहेत त्यांचं देखील हार्दिक स्वागत करूया. आणि फलंदाजानं केलंय स्वॅप से करेंगे षटकारानं स्वागत. आणि या षटकाराच्या जोरावरती टोटल 14 धावांची नोंद. साहेबांकडनं सुशांतजी तेलवणे दर्शनजी आयर त्याचबरोबर रोहित शेंडे या सगळ्या मान्यवरांना आता मी व्यासपीठावरती आमंत्रित करतो. आपण देखील यावं. स्वागत आहे या स्पर्धेच्या वतीनं निर्धार ट्रॉफीच्या माध्यमातून आम्ही केलेला निर्धार आणि खेळाडूंना दिलेली क्रिकेटच्या पटलावरची साथ आपण पाहतोय. निखिल देशमुख यांचं जबरदस्त आयोजन. काल आपण आई ग्रुपच्या सगळ्या शिलेदारांना या व्यासपीठावरती पाहिलं. आता नितीन दादांना आपण या व्यासपीठावरती पाहतोय. आदरणीय दर्शन आईर त्याचबरोबर बरेचसे मान्यवर इथे आलेले आहेत. सगळ्यांचं आपण हार्दिक हार्दिक करूया स्वागत. रवींद्रजी फुलावरे स्ट्राइक एंड वरती आता पाहायला मिळतात. डाव्या हाताचे फलंदाज. टोटल स्कोर कार्ड वरती 38 धावसंख्येचा बाटला होता असताना एका धावेच्या मदतीनं 15
आमचे गुणेक लाले यांना टेन्शन आले. आता 38 धावांचा पाठला करताना जबरदस्त फलंदाजी मैदानामध्ये होते ती टीम कर्जत बीड संघाची. कर्जतचे पाहुणे व्यासपीठावरती आहेत आणि कर्जत बीड संघ मैदानाच्या आत खेळतोय, जबरदस्त खेळतोय. गोलंदाजानं या चेंडूवरती मात्र निर्धाव पद्धतीनं स्वतःला सिद्ध केलं. गोलंदाज अजिंक्य रसाळ. कुठना टेक तमाशा दे. गोलंदाजानं मारली लगातार 2 चेंडूवरती निर्धाव फेकून या उपजिल्हा प्रमुख सन्मानित नितीनदादा सावंत यांचं या ठिकाणी आगमन झालंय. खऱ्या अर्थाने आपण बघतो या स्पर्धेमध्ये निर्धार चषकाचं आयोजन करण्यात आलंय. जय भवानी प्रतिष्ठान मानकिवली आणि अंजरून आणि त्याचबरोबरीने सुधाकर भाऊ घारे फाउंडेशन यांच्या वतीने आणि जो विश्वास या कर्जत आणि खालापूरच्या जनतेने सुधाकर भाऊ घारे आणि नितीनदादा सावंत यांच्यावरती दाखवला आणि ते विश्वासाची पोच पावती म्हणून प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण बघतोय आदरणीय नितीनदादा सावंत आणि सुधाकर भाऊ घारे ही एवन जोडी प्रत्येक व्यासपीठावरती जाते, सगळ्यांची मनं जिंकते आणि या निर्धार चषकाच्या निमित्तानं आज खऱ्या अर्थाने नितीनदादा सावंत यांचं आगमन या व्यासपीठावरती झालंय. सन्मान्य महेशजी पाटील विद्यमान सरपंच ग्रुप ग्रामपंचायत शिरवळी यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. सन्मान्य जगदीशजी ठाकरे साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. पंचायत समिती सदस्य कर्जत दर्शनजी आहिर साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन झाले, त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. रोहितजी शेंडे साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं देखील आम्ही मनापासून स्वागत करतोय. सुशांतजी तेळवणे साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं देखील आम्ही मनापासून स्वागत करतोय. एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून आदरणीय नितीनदादा सावंत यांची ओळख आहे. तुम्ही कोणतंही काम कोणतीही अडचण घेऊन दादांकडे जा, ते तुम्हाला कधीच खाली हात पाठवणार नाही. ही खरं तर वेगळी ओळख आहे आणि कर्जत खालापूर जनतेच्या तरुणांच्या गळ्यातील ताईत जर कोण असेल तर ते म्हणजे आदरणीय नितीनदादा सावंत. सामना एन्जॉय करतात. एका बाजूला कर्जत तालुक्याचा संघ आहे बीड, जो पंचकृषी म्हणजेच वासरेखोंडा विभागामधून येतो आणि दुसऱ्या बाजूला संतोष जोरकर यांचा संघ अंजरून. सन्माननीय कुमारजी दिसले साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. थोड्याच वेळात त्यांचं देखील आम्ही स्वागत करू. त्यांच्या शुभ हस्ते आपण या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न केला कालच्या रात्रीमध्ये आणि साहेबांचं स्वागत आहे या व्यासपीठावरती. आदरणीय कुमारदादा दिसले यांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे या व्यासपीठावरती. आदरणीय नितीनदादा सावंत उपजिल्हा प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांच्या बरोबरीने सगळे पदाधिकारी इथे उपस्थित आहेत. आणि आज आपण बघितलं नितीनदादा की कर्जत खालापूर या परिसरामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. सगळ्यांना वाटलं की ही स्पर्धा होते की नाही होते, परंतु जी जिद्द आहे निखिलजी देशमुख आणि संतोषजी जोरकर यांची जी जिद्द आज दिसली, बरोबर दुपारी 2 वाजल्यापासून इथे सगळीकडे अस्वस्थ पडलं होतं, ते सगळे उचलून व्यवस्थित ठेवलं. कुणीही जर तुम्ही सामने ज्यावेळेस बघता कुणीही विचार केला नसेल की इतकी चांगली खेळपट्टी इथे बघायला मिळते आणि त्याचं कारण आहे जी जिद्द, जी मेहनत, जी चिकाटी दाखवली ती संतोष जोरकर आणि निखिल देशमुख यांनी. खरोखरच त्यांचं कौतुक केलं पाहिजे. निर्धार चषक एकच निर्धार की या परिसरामधील खेळाडूंना एक चांगलं व्यासपीठ मिळावं, या परिसरातील खेळाडूंना एक चांगलं हक्काचं मैदान मिळावं, एक चांगली स्पर्धा मिळावी आणि यासाठी या स्पर्धेचं आयोजन मात्र करण्यात आलंय. प्रथमतःच या स्पर्धेमध्ये आपण बघतोय पाहुण्यांच्या समोर जी मालिकावीर जो खेळाडू ठरेल त्यासाठी इलेक्ट्रिक स्कूटी स्वरूपात ही इलेक्ट्रिक बाईक देखील दिली जाईल. इतकी मोठी स्पर्धा. सन्मान्य महेशजी पाटील, नुकताच कुमारजी दिसले साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. जगदीशजी ठाकरे साहेब आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. दर्शनजी आहिर साहेब व्यासपीठावरती उपस्थित आहेत. रोहित शेंडे साहेब या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. सुशांतजी तेळवणे साहेब या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. कुमारजी दिसले उपस्थित आहेत. या सगळ्यांचं मनापासून आपण या निर्धार चषकामध्ये सहर्ष स्वागत करू. सामना देखील महत्वाचा आहे. अंजरून आणि बीड संघ. चांगला बॉल बघायला मिळाला. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. एक्स्ट्राची धाव धावफलकावरती ऍड होतीये. धावफलक जाऊन पोहोचतोय 18 आकड्यावरती.
टोटल स्कोर कार्ड वरती 18 धावा लागल्या. डाव्या विरुद्ध डावा असं कॉम्बिनेशन मैदानामध्ये पाहायला मिळतंय. निधी महाजनचं शुभ आगमन तर नक्कीच आपण पाहतोय, पण या मॅच मध्ये आता दोन्ही संघांच्या टोटल 18 झालाय. घोटना टेक तमाशा देख, चेंडू गेलाय सीमारेषा पलीकडे, आउट ऑफ द पार्क. बिग 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 षटकार. थँक्यू. आपण बघतोय आदरणीय कुमारदादा दिसले यांचं आयोजन. चला मॅच चालू ठेवा, तुम्ही मॅच चालू ठेवा, कारण युट्यूब लाईव्ह मॅच आणि जे आम्हाला पुरस्कृत केले आदरणीय कुमारदादा दिसले यांनी, जी केटीसी लाईव्हची टीम आपण बघते खूप चांगलं काम करते. 26 धावा झाल्यात. चांगला बॉल आहे आणि तितकाच चांगला फटका देखील अलॉंग द कार्पेट. संत जोरकर मिड विकेटला फिल्डिंग होईल तोपर्यंत मिळतील या बॉलवरती धावा 2 बीड संघाला आणि संघ जाऊन पोहोचलाय तो 28 या आकड्यावरती. टार्गेट आहे 12 धावा संख्येची अजूनही गरज. येणाऱ्या 13 बॉल मध्ये सामना सोपा आहे. बरेचसे पाहुणे आमच्या या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. 12 बॉल 10 ची गरज आहे. 2 षटकं संपली. धावफलक 14च्या धावगतीने 28. सन्माननीय उपजिल्हा प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आदरणीय नितीनदादा सावंत आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये तरुणांच्या गळातील ताईत शेवटचे 12 चेंडू आणि विजयासाठी 10 धावसंख्येची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम आहे, पण गोलंदाजासाठी आता सुवर्ण संधी आहे. इथून जर विकेट मिळवली अंजरून संघाच्या गोलंदाजांना तर अतुल देशमुख साहेबांकडनं 200 रुपयाचं पारितोषिक असेल. हाय व्होल्टेज रामा नेक्स्ट बॉलर गोलंदाजी मार्क वरती येतोय. ओम नावात जादू आहे, पण मैदानावरती किमया घडून आणावी लागेल. या मैदानावरती बरंच काय घडू शकतं हे आज आपण पाहिलं. म्हणून मी मगाशी म्हटलं आजची रात्र आहे ना ती गौतमी पाटील पेक्षा कातील आहे. कारण आजच्या रात्रीमध्ये बरंच काय घडलंय. कधी ऊन पडलं, कधी पाऊस पडला, पण निखिल देशमुख मात्र खचले नाही. त्यांनी स्वतःवरती विश्वास ठेवताना स्पर्धा सुरू ठेवली. ओमचा चेंडू हवेमध्ये, प्रणय लाले चेंडूच्या खाली, पण चेंडू जाईल सीमारेषा पार. जब रन मिलेंगे 4 तो बीड टीम का होगा बेड़ा पार. ठोक दीजिए. थँक्यू. या सीझन मध्ये आपण बघितलं जामरुंगच्या मैदानावरती परिवर्तन विकास आघाडी चषक बघायला मिळाला. त्यामध्ये आदरणीय नितीनदादा सावंत यांचं आगमन बघायला मिळालं. यावर्षी बऱ्याचशा स्पर्धेमध्ये आपण सुधाकर भाऊ घारे फाउंडेशनच्या वतीने देखील बऱ्याचशा स्पर्धा आपण बघतो. हे तिहेरी संगम आहे, हे दुहेरी संगम आहे. आपण या कर्जत खालापूरचा जर विचार केला आणि सर्व जनतेने देखील त्यांच्यावरती विश्वास दाखवला आहे आणि म्हणूनच की काय या स्पर्धेमध्ये देखील आपण बघतो, या निर्धार चषकामध्ये देखील बघतो ही स्पर्धा बघण्यासाठी त्यांना आशीर्वाद देण्यासाठी आपण बघतो नितीनदादा सावंत यांचं आगमन या व्यासपीठावरती झालंय. स्पर्धा मोठी आहे. इलेक्ट्रिक स्कूटी मात्र दिली जाईल या स्पर्धेमध्ये. जो खेळाडू मॅन ऑफ द सिरीज ठरेल, म्हणजे एका खेळाडूचं स्वप्न नक्कीच पूर्ण होईल. कारण तुषारजी धुमाळ आपण नेहमीच म्हणत असतो की ग्रामीण फॉर्मॅटचं क्रिकेट जे असतं ते आपल्या गावासाठी असतं. प्रत्येकाचं स्वप्न असतं की मला मालिकावीराची स्कूटी मिळावी, बाईक मिळावी, एखादी 4 व्हीलर कार मिळावी. आणि इथे षटकार आलाय, चांगला फटका आहे आणि मॅच फिनिश होती आहे. सन्मानित संजयजी भारती यांना विनंती आहे की आपण सुद्धा या व्यासपीठावरती यावं. संजय भारती आपण या. आणि सामना जिंकलाय तो बीड संघाने, हार्दिक अभिनंदन. 10 विकेट्सने हा सामना जिंकलाय. एकाती झुंज काय असते ही दाखवली बीड संघाने आणि हार्दिक अभिनंदन. हार्ड लक अंजरून संघ. चला विनिंगचे लढत असेल टॉस साठी आपण लगेचच दोन्ही संघ या. आपण पाहुण्यांचा सन्मान इथे घेतोय. अगदी वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी, या स्पर्धेला आशीर्वाद देण्यासाठी सन्माननीय उपजिल्हा प्रमुख शिवसेना